आपल्याला कोणाला सदिच्छा द्यायच्या असतील तर जेव्हा वाढदिवस असेल तेव्हा हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. समजा परीक्षा असेल तर आपण म्हणू ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. समजा आपल्याला नववर्षाचं स्वागत आणि त्याबद्दल शुभेच्छा द्यायच्या असल्या तर म्हणू आपण विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. समजा लग्नाला गेलोय आणि त्या नव्या दाम्पत्याला आपल्याला जर शुभेच्छा द्यायच्या असल्या तर आपण म्हणू विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस मॅरिड लाईफ. विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस मॅरिड लाईफ. समजा कोणाच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही गेलात तर तुम्ही म्हणाल विश यू अ व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. विश यू अ व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. देव तुझं भलं करो असं बोलताना आपण बोलू शकतो मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. दिवाळीसाठी शुभेच्छा विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. क्रिसमससाठी शुभेच्छा विश यू अ मेरी क्रिसमस. विश यू अ मेरी क्रिसमस. समजा हॉस्पिटलमध्ये गेलोय आणि मग त्यांना आपण लवकर बरे व्हा असं म्हणायचं असेल तर आपण म्हणू गेट वेल सून. गेट वेल सून. काळजी घ्या, टेक केअर. काळजी घ्या, टेक केअर. त्याचप्रमाणे आपल्याला समजा विनंती करायची असेल कोणाला तर कशा पद्धतीने आपण बोलणार एक्सक्यूज मी प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. विल यू हेल्प मी प्लीज. विल यू हेल्प मी प्लीज. तुम्ही कृपया मला मदत कराल का. प्लीज लेंड मी युअर बुक. प्लीज लेंड मी युअर बुक. कृपया मला तुमचं पुस्तक द्या. काइंडली डू दिस मच फॉर मी. काइंडली डू दिस मच फॉर मी. कृपया माझ्यासाठी एवढं करा. आता अशाच पद्धतीची 1000 वाक्य मी माझ्या पुस्तकात 1000 सोपी रोजची वाक्य अशी लिहिलेली आहेत जी तुम्ही खरोखरच कधीही केव्हाही रोज म्हणत राहिलात, बोलत राहिलात की वापरू शकता आणि इंग्लिशमध्ये अगदी छान इम्प्रेशन तुमचं पडू शकतं इंग्लिशमध्ये बोलताय म्हणून. पुस्तकाची किंमत फक्त 199 आहे. याच शॉर्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याच्या लिंक्स ऑनलाईन पुस्तक घेण्यासाठी देते.